मी प्रदीप भोसने. अडचणी आमच्या अशा होत्या की ह्या पुलाची हाईट इतकी झाली आहे की रोडपेक्षा एकदम 2-4% उंच झाली आणि गाड्या पावसाळ्यात चढत नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांना जवळजवळ भंगाळे साहेबाला 2 वर्षापासून ही पूल झाल्यापासून सारखंच म्हणतो बाबा हे आम्हाला रस्त्याचं करून द्या, रस्त्याचं करून द्या. 4 ट्रिपा टाकते ती आणि दुर्लक्ष करते ती. मग त्याच्यामुळं आता आम्ही काय केलं, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून इथं अडविलं, कामच अडविलं. मग ह्यांनी काय केलं, ही जे कॅनलवाले येते ह्या लोकांनी सांगितले बाबा आम्ही तुम्हाला करून देत आहोत, आज रस्त्याचं काम पूर्ण करून देत आहोत. त्यांना सांगितले की तिकडं पण झिरो काढायचा की बाबा आम्हाला वरी जसा पहिला रस्ता होता प्लेन त्या पद्धतीनं करून द्या. त्याच्यामुळे इकडलं शेतकरी कोण कांदा करायला तयार नाही, ती लोडच्या गाड्या ह्याच्यावर चढत नाही. आता परवाचं मिसाळाला तिकडं बोर पाडायचा होता, पण त्यांची बोरची गाडी इथून माघारी गेली पूल बघून. त्याच्यामुळं काय केलं की आम्ही ती हीच अडवून टाकले. ऊसं लावणं गेली शेतकरी, इकडं कांदा लावणं गेलं. मग ते आता करून देतो म्हणले, ते आज उद्या 2 दिवसात काम फायनल करून देतो म्हणले. ते कल केलं ते नाही इंजिनियर आहेत नाही तर इंजिनियरच घेऊन आम्ही ती काम करायला लागलो. त्यांनी सांगितलं इंजिनियरने की आम्ही हे करून देतो तुम्हाला. ह्या रोडचा म्हणजे हिकला शेतकरी आहे नानासाहेब देवदास शेखंडे. इथं आम्हाला वर्ष झालं अशी आमची अवस्था झाली की इथं ह्या जो पहिला कोणी गुत्तेदार होता नुसता हा पूल बनवून गेला आणि दोन्ही साईडचे जे रस्ते होते ही होते एकदम गुत्तेदाराने कुठलंही व्यवस्थित इथलं काम जो कोण गुत्तेदार हा कोण लाड होता म्हणे, त्यानं सगळं काम काय व्यवस्थित न करता, कुठल्याही शेतकऱ्याला सहकार्य न करता, या रस्त्याचं एकदम कुठला स्लोप न काढता, दोन्ही साईडनं रस्ते नीट भरून न घेता शेतकऱ्यांची 1 वर्षभर अशी अवस्था होती की जाता सुद्धा येत नव्हतं व्यवस्थित. अशा प्रकारे आणि आता जे आलेले गुत्तेदार होते आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांची समस्या मान्य करून डायरेक्ट रस्त्याला ह्या आम्हाला लेवल करून द्यायचं त्यांनी मान्य करून रस्त्याला सुरुवात केली. हां, ह्यांचं काम म्हणजे ह्यांच्याकडे या कामाचं काय ही नसताना यांनी आम्हाला सहकार्य करून कामाला सुरुवात केलेली. शेतकरी काल माझ्याकडे आले होते की ही आपल्या इथून पुलावरती गाड्या वगैरे जाताना गाड्या आमच्या चढत नाहीत, तर आम्हाला इथं मुरुम वगैरे टाकून द्या. मग आम्ही पहिल्यांदा म्हणलं की साहेब हे स्ट्रक्चरचं काम आम्ही पुलाचं वगैरे आम्ही केलं नाही, ह्यांचा ठेकेदार दुसरा आहे, पण तरी पण तुम्ही करून द्या म्हणजे आमच्या गाड्या चलत. तुम्ही वरी डिपार्टमेंट लोकांनी वगैरे साहेबाली बोला. मग आम्ही साहेबाली कॉल केल्यानंतर साहेब म्हणले की तुम्ही करून द्या काम, शेतकऱ्याचं काय ते रोड वगैरे करून द्या म्हणून सांगितलं.